Okay. Now in last lecture, we have seen, we started the construction project, and the last topic was three constraints of project. Okay. Now what are the three constraints of project? Time, scope and cost. Now dependency of time, cost and scope that we have already seen. Now the next part is your characteristics of project. Now each project has specified mission or purpose to be achieved. Okay. प्रत्येक प्रोजेक्ट साठी काहीतरी एक रिझन असते ते कंप्लीट करण्यासाठी. ओके. सो इट एव्हरी प्रोजेक्ट हॅज स्पेसिफाइड रिझन और मिशन. A construction project mission can be to create a desired facility like a housing complex, okay, or a fertilizer plant or any other. काही असू शकतो तुमचा मिशन, राईट. तुम्हाला हाऊसिंग कॉम्प्लेक्स बनवायचं असेल, इंडस्ट्रियल रिलेटेड असेल तुमचा स्कोप, ओके, कमर्शियल रिलेटेड असेल, बिझनेस रिलेटेड स्कोप असेल, वॉट एव्हर दी स्कोप और मिशन विल बी. It is not a routine activity like a regular maintenance of a building or a road. Okay. Every project is unique. Okay. And that happen in a once. एकदाच होतो, एखादा प्रोजेक्ट एकदाच होतो. मेंटेनन्स किंवा रोडचं रिपेरिंग ऍक्टिव्हिटीज ह्या कशा असतात तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज होतात, हा कंटिन्युअस चालू असतात, बरोबर. आणि एखादा जो प्रोजेक्ट असेल, मेंटेनन्स इज अनदर पार्ट, पण तो प्रोजेक्ट करण्यासाठी तुमचं स्पेसिफाईड मिशन असतं आणि तो एकदाच होतो, प्रोजेक्ट केलेला एकदाच होतो. नेक्स्ट कुठला प्रोजेक्ट असेल तर त्याचं मिशन वेगळं असणार आहे. ओके. सो प्रोजेक्ट हॅपन्स वन्स. Each project mission is unique and itself and no two projects are ever alike. प्रत्येक प्रोजेक्टचं मिशन काय असणार आहे तुमचं, युनिक असणार आहे, राईट. आणि कोणतेही दोन प्रोजेक्ट एकसारखे कधी असू शकत नाही, लक्षात. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स येतोच. सपोज तुम्हाला काय करायचं आहे, टू आयडेंटिकल बिल्डिंग्स बांधायचे, हॉस्टेल बिल्डिंग्स आहेत एकसारखे, बरोबर. जेंट्स हॉस्टेल, लेडीज हॉस्टेल, बरोबर. बिल्डिंग्स एकसारखे. तुमचं स्कोप जो आहे तो स्कोप काय असणार आहे, दोन्ही बिल्डिंगसाठी एक असणार आहे, बरोबर. तर काय होतं बघा, तर ते युनिक कसे आहेत बघा. आता तुम्ही पहिल्यांदा बिल्डिंग नंबर 1 बांधली, ए बिल्डिंग बांधली फॉर अ बॉयज हॉस्टेल, बरोबर. आता बॉयज हॉस्टेलची बिल्डिंग बांधताना तुम्हाला जो टाइम अवेलेबल होता, सिमिलरली तसाच टाइम तुम्हाला बिल्डिंग बी बांधताना भेटेल का? काहीतरी चेंजेस येऊ शकतात. वेंडर चेंज होऊ शकतो तुमचा, कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर चेंजेस होऊ शकतात, मटेरियल डिव्हिएशन होऊ शकतं. सिमेंट तुम्हाला आधी 300 रुपयाने भेटत होता, तो 350 रुपयाने भेटते दुसऱ्या बिल्डिंगसाठी. कशा ना कशामध्ये तरी चेंज असणारच आहे तुमचा, बरोबर. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट हा तुमचा युनिक असतो. कोणतेही दोन प्रोजेक्ट एकसारखे कधी असू शकत नाही. ते जर दिसायला एकसारखे असेल, त्यांचं स्ट्रक्चरल डिझाईन एकसारखं असेल, पण त्याचं जे तुम्हाला त्याच्यापासून भेटणारं जो आउटपुट असेल किंवा त्याचं जे मिशन असेल ते एकसारखं असणार आहे का? नाही असणार. ठीक आहे. सो एव्हरी प्रोजेक्ट इज युनिक. Projects differ from each other in one or more influencing factors such as a client, contractors, quality specifications, resources employed, responsibilities, okay, then responsibilities delegated and project environment etc. बरोबर. कशापासून तो डिफर असू शकतो बघा दोन प्रोजेक्ट. आयदर क्लायंट तुमचा वेगवेगळा असू शकतो, बरोबर. देन कॉन्ट्रॅक्टर तुमचे वेगळे असू शकतात त्या प्रोजेक्टचे, किंवा क्वालिटी स्पेसिफिकेशन्स मध्ये चेंजेस असू शकतात. नेक्स्ट रिसोर्सेस एम्प्लॉयड, तुम्ही जे रिसोर्सेस लावलेले प्रोजेक्ट ए साठी तेच तुमचे प्रोजेक्ट बी साठी तुम्ही लावाल असं काही नाहीये, बरोबर. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज डेलिगेटेड, ज्या काय तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात, राईट. त्यानंतर प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट एक्सेट्रा. प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट, आधी तुम्ही बिल्डिंग ए सपोज समर सीझन मध्ये केले, दुसरी बिल्डिंग बी तुम्ही विंटर सीझन मध्ये केले, चॅलेंजेस फेस केले तुम्ही समर सीझन मध्ये आणि विंटर सीझन मध्ये, दोन्ही चॅलेंजेस तुम्हाला वेगवेगळे असणार आहेत, बरोबर. त्यामुळे पहिल्या सीझन मध्ये जे जसं काम झालं तसंच तुमचं सेकंड सीझन मध्ये होईल असं काही सांगू शकत नाही तुम्ही. सो प्रोजेक्ट विल डिफर. ओके. प्रोजेक्ट डिफर झाला तर तो काय झाला, युनिक झाला, बरोबर. त्यामुळे कोणतेही दोन प्रोजेक्ट किंवा मोर दॅन 2 प्रोजेक्ट्स आर नेव्हर सिमिलर, हे एकसारखे असू शकत नाही. एव्हरी प्रोजेक्ट इज युनिक. Each one of these factor may have
decisive effect on the development of the project. Okay, each project is assigned predetermined objectives. Okay, these objectives quantify the measurable results to achieve for accomplish the mission. प्रत्येक प्रोजेक्ट साठी आपण काय करतो, प्री डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह काढलेले असतात प्रत्येक प्रोजेक्टचे. तो प्रोजेक्ट करण्याचे काय कारण आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण प्री डिटरमाइंड म्हणजे अगोदर प्रोजेक्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण काय केलेले असतात, डिफाईन केलेले असतात. बरोबर. पण त्याच्यानंतर आपण त्याच्या क्वांटिटीज काढलेले असतात. बरोबर. त्यानंतर मेजरेबल रिझल्ट काय असणार ते आपण फाइंड आउट केलेलं असतं टू कंप्लीट दॅट mission of your project. Generally, construction projects objectives are stated in terms of project completion time, then budget cost and stipulated quality specifications. आपण जनरली कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट कसा डिफाइन करतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये, तर पहिला त्याचा टाइम म्हणजे तो प्रोजेक्ट कधी स्टार्ट होणार आहे आणि कधी एंड होणार आहे. ओके, म्हणजे टाइम फ्रेम मध्ये प्रोजेक्ट बसवतो. त्याच्यानंतर बजेट फ्रेम मध्ये आपण प्रोजेक्ट बसवतो. विदिन दॅट बजेट यू हॅव टू कम्प्लीट युअर प्रोजेक्ट एनी हाऊ. ओके, अँड नेक्स्ट असतं आपलं क्वालिटी स्पेसिफिकेशन्स. तुम्हाला कोणत्या क्वालिटीचं वर्क करायचं आहे, ओके, ते स्पेसिफिकेशन सुद्धा तुम्हाला डिफाइन करायला लागतं. नेक्स्ट, इन जनरल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आर हाय व्हॅल्यू अँड दे एम्प्लॉय ह्यूज रिसोर्सेस ऑफ मेन मटेरियल अँड मशीन्स. ओके, आपण 5M बघितलेले आहेत रिसोर्सेसचे. बरोबर. काय काय 5M? मॅन, मटेरियल, मनी, त्यानंतर मशिनरी आणि लास्ट मिनिट्स, टाइम. बरोबर ना, 5M's आहे ते. तर आता बघा याच्यामध्ये काय झालं, इन जनरल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आर हाय व्हॅल्यू अँड दे आर एम्प्लॉयड ह्यूज रिसोर्सेस ऑफ मेन. रिसोर्सेस कुठले आपण जास्त यूज करतो, मेन, मटेरियल अँड मशीन. तीन रिसोर्सेस आपण मॅक्सिमम यूज करतो. मेजर वर्क्स इन्व्हॉल्व हेवी इन्व्हेस्टमेंट, से फ्रॉम $1 million टू a few $billion. बरोबर. ह्यूज प्रोजेक्ट साठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट भरपूर असते. रिक्वायरिंग हाय लेवल ऑफ टेक्नॉलॉजी अँड नीड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. ओके, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आर टाइम बाउंड. ओके, एव्हरी प्रोजेक्ट इज टाइम बाउंड, मीन्स दे हॅव डेफिनेटली स्टार्ट टाइम अँड एंड टाइम. Each project has predetermined duration with definite beginning and identifiable end. आता प्रत्येक ऍक्टिव्हिटीज आपण काय करतो, सपोज प्रोजेक्ट मध्ये तुमच्या n नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज आहे, स्टार्टिंग फ्रॉम युअर साइट क्लिनिंग, एक्सकॅव्हेशन, पीसीसी, फाउंडेशन. ओके, नाउ ईच ऍक्टिव्हिटी will set a time for each activity. Means for a site cleaning we will require 2 days, for a foundation we will require 4 days, for PCC we will require 2 days, again for a footing you will require 2 days, column 5 days, like that. We will set a time for each activity, and after adding the time frame of each activity, okay, giving the proper sequence of each activity, we will find out the project duration, means start time of project and end time of project. Okay, the time span between the start and completion of project represents the project life cycle. म्हणजे प्रोजेक्टचे तुमचे स्टार्ट टाइम, बरोबर, कधी चालू झाला म्हणजे इनिशियल स्टेज ऑफ युअर प्रोजेक्ट टू दी कम्प्लिशन स्टेज ऑफ प्रोजेक्ट, ह्याच्यामधली जी टाइमलाईन आहे, बरोबर, ह्याच्यामधला जो टाइम आहे त्याला आपण प्रोजेक्ट लाईफ सायकल म्हणतो. त्या टाइम मध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो, बरोबर, त्याला आपण प्रोजेक्ट सायकल म्हणतो, प्रोजेक्ट लाईफ सायकल. ओके, the completion of period or the life of the project varies from few months to the few years. बरोबर, प्रोजेक्टची लाईफ कशी असते, few months पासून few years पर्यंत, depending on the size of your project. Does the project have, now see the what are the characteristics of project. First, has a specific purpose which can be readily defined. Okay, project has a specific purpose which can be readily defined. Next, project is unique because it is most unlikely to be repeated in exactly the same way by the same group of people to give same result as that of earlier executed similar project. हा युनिक कशामुळे असतो बघा, प्रोजेक्ट इज ऑलवेज युनिक बिकॉज इट इज मोस्ट लाइकली टू रिपीटेड, म्हणजे अशक्य आहे हे रिपीट करणं, दॅट इन एक्झॅक्टली द सेम वे, जसं तुम्ही आधी केलेला आहे तसाच प्रोजेक्ट सेम करणं बाय द सेम ग्रुप ऑफ पीपल टू गिव्ह सेम रिझल्ट ऍज दॅट ऑफ अर्लियर एक्झिक्युटेड सिमिलर प्रोजेक्ट. म्हणजे अगोदर जसा प्रोजेक्ट केलेला आहे
तसाच प्रोजेक्ट किंवा तसेच रिझल्ट तुम्हाला परत जर हवे असतील तर हे फार डिफिकल्ट आहे टू वर्क विथ द सेम ग्रुप ऑफ पीपल, राईट, अँड टू अचीव दी सेम क्वालिटी ऑफ युअर वर्क. काही ना काही तर चेंजेस होतातच. ओके, नेक्स्ट characteristic is it is focused on the customer and customer expectations. कस्टमर वरती तो फोकस असणारा प्रोजेक्ट आणि कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्याच्यावरती तुमचा स्कोप प्रोजेक्टचा डिपेंड असणार आहे. ओके, अल्टिमेटली व्हॉट इज इम्पॉर्टंट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट फॉर यू. नेक्स्ट, it is collection of activities that are linked together contributing the desired result. Project means what? It is the linkage of all activity, connection of all activity. आपण प्रोजेक्टची डेफिनेशन लास्ट लेक्चरला पाहिलेली आहे. ओके, नेक्स्ट, it has a clearly defined and agreed project completion that is time constraint. Okay, means project have clearly defined start point and end point, means it has fixed duration. Next, project is complex involving interdepartmental dependencies, then interlinked task, sharing of resources among the various project sites, involvement of multiple stakeholders etc. प्रोजेक्ट तुमचा कॉम्प्लेक्स कशामुळे होतो, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स क्रिएट कशामुळे होतो किंवा काही गोष्टी ह्या अवघड कशामुळे होतात तर काय असतात, एखाद्या प्रोजेक्टमध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट्स असतात. मटेरियल डिपार्टमेंट वेगळं असतं, तुमचं अकाउंट डिपार्टमेंट वेगळं असतं, कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट वेगळं असतं, बरोबर, प्रोक्युटमेंट डिपार्टमेंट वेगळं आलं, हे एन नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आहेत तुमचे, मॅनेजमेंट बॉडी वेगळी आली, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्यामुळे प्रोजेक्ट काय होतो तुमचा कॉम्प्लेक्स होतो, कारण नंबर ऑफ डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यात मॅक्झिमम, बरोबर. आणि मॅक्झिमम डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह झाले तर काय होतं, इंटर लिंक्ड काय होतात, टास्क इंटरलिंक्ड होतात. म्हणजे ह्या डिपार्टमेंट वरती दुसरं डिपार्टमेंट डिपेंड असतं. अकाउंट डिपार्टमेंट मधून फंड येत नाही तो पण तुमचं कन्स्ट्रक्शन चालू होत नाही, बरोबर, येतं का लक्षात. कन्स्ट्रक्शन चालू होत नाही तो पण तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन करता येत नाहीये, राईट. तर ह्या काय असतात एकमेकाला, मटेरियल तुम्हाला परचेस करता येत नाहीये, मटेरियल परचेस करता येत नाही तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन चालू करता येत नाही. अकाउंट मधून तुम्हाला फंड्स येत नाही तो पण तुम्हाला लेबरचे वेजेस देता येत नाहीत, बरोबर. ह्या ऑल इंटररिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत, इंटरलिंक्ड ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे काय होतं, प्रोजेक्ट हा नेहमी तुमचा कसा होतो, कॉम्प्लेक्स होतो. सो दॅट इज द शेअरिंग ऑफ रिसोर्सेस अमंग दी व्हेरियस प्रोजेक्ट साइट्स. आता तुमच्या एकाच ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या साइट्स चालू असतील तर तुम्ही काय करता, ह्या प्रोजेक्टवरचा रिसोर्स काय करता, इथलं काम कम्प्लीट झालं की तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टवरती शिफ्ट करता, बरोबर. सो दॅट इज दी शेअरिंग ऑफ रिसोर्सेस अमंग दी अदर साइट्स. ओके, तर त्यामुळे सुद्धा काय होतात, कधी कधी कॉम्प्लेक्स क्रिएट होतं, टाइमली तुमचं कम्प्लिशन होत नाही. सो त्यामुळे काय होतं, कॉम्प्लेक्स क्रिएशन होतं प्रोजेक्टमध्ये. अँड ऑल्सो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मल्टिपल स्टेक होल्डर्स तुमच्या प्रोजेक्टमध्ये जे असतात त्यांच्यामुळे सुद्धा कॉम्प्लेक्स येऊ शकतात, बरोबर. स्टेक होल्डर्स आपण कोणते कोणते आहेत ते बघितलेले आहेत. स्टेक होल्डर्स तुमचा गव्हर्नमेंट असू शकतो, गव्हर्नमेंट बॉडी, एव्हरी पर्सन इन्व्हॉल्व इन युअर प्रोजेक्ट इन्क्लुडिंग युअर लेबर शिवाय तुमचा प्रोजेक्ट होणार आहे का नाही. सो लेबर इज ऑल्सो युअर स्टेक होल्डर, बरोबर. मटेरियल सप्लायर ही इज ऑल्सो युअर स्टेक होल्डर, बरोबर. लोकल बॉडी जी असेल तुमची, लोकल पॉलिटिकल बॉडी, दॅट इज ऑल्सो युअर स्टेक होल्डर, कारण ते बऱ्याच वेळा काय करतात, प्रोजेक्ट स्टॉप करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. त्यांची काही ना काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असते. सो दॅट आर ऑल्सो युअर स्टेक होल्डर्स. तर त्यामुळे सुद्धा काय होतं, प्रोजेक्टमध्ये कॉम्प्लेक्सेस येऊ शकतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, इट हॅज टू बी फ्लेक्झिबल टू अकोमोडेट चेंजेस ऍट दी वर्क प्रोसीड्स. प्रोजेक्ट तुमचा कसा असला पाहिजे, फ्लेक्झिबल असला पाहिजे. जसं जसं तुमचं वर्क प्रोग्रेस प्रोसीड होईल तसं तसं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, चेंजेस सुद्धा करता आल्या पाहिजे त्याच्यामध्ये. नेक्स्ट, इन्व्हॉल्व्स मेनी अननोन्स अँड एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस. आता तुम्हाला सांगितलं मेनी अननोन्स अँड एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस. तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काहीतरी बंद पाडायचं आहे किंवा काही लोकल जे पॉलिटिकल असतात, बरोबर, त्यांना एक्सपेक्ट असतं की यांच्याकडून आपल्याला काहीतरी भेटावं एखादा प्रोजेक्ट चालू करत असेल तर, बरोबर. तर ते काय करतात, पॉलिटिकल प्रेशर आणतात, तो प्रोजेक्ट स्टॉप करतात, 4 पैसे घेतात, परत गप बसतात, परत तो प्रोजेक्ट चालू होतो, बरोबर. असे एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस बरेच असतात. किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होत असेल तर काय होतात, परत ते येऊन तुमच्या प्रोजेक्टवर स्टे आणतात. असे बरेचसे इन्फ्लुएन्सेस येऊ शकतात तुमच्या प्रोजेक्टमध्ये. सो हे सुद्धा तुमच्या प्रोजेक्टची कॅरेक्टरिस्टिक आहे. नेक्स्ट,
It has cost constraint which must be clearly defined and understood to ensure the project remains economical viable at all the time. कॉस्ट कन्स्टेंट आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये, बरोबर. तुमचा प्रोजेक्ट नेहमी हा इकॉनॉमिकल व्हायबल असला पाहिजे, म्हणजे तुम्ही अननेसेसरी ओव्हर कॉस्ट खर्च करता प्रोजेक्टवरती, असं नाही झालं पाहिजे. ओके, सो दॅट इज ऑल्सो युअर कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट, प्रोव्हाइड्स अ युनिक ऑपॉर्च्युनिटी टू लर्न न्यू स्किल. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते काहीतरी नवीन शिकण्याची. ओके, सो एव्हरी प्रोजेक्ट इज युनिक. काही होईल साईटवरती, सपोज ऍक्सिडेंट झाला साईटवरती, तर यू विल समथिंग यू विल लर्न फ्रॉम दॅट. नेक्स्ट टाइम तुम्ही प्रोजेक्टवरती काय करणार, अशी प्रिकॉशन घेणार ऍक्सिडेंट होऊ नये, बरोबर. तर प्रत्येक प्रोजेक्ट मधून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला भेटतं नवीन. Involves risk at every step of the process and its management to sustain the focus on the desired result. Okay, involves risk at every step of process. प्रत्येक प्रोसेस मध्ये तुम्हाला काय असते, रिस्क इन्व्हॉल्व होते. ओके, and its management to sustain the focus on the desired result. रिझल्ट तुम्हाला जे फाइंड आउट करायचे आहेत, जे तुम्ही प्री डिटर्माइन जे रिझल्ट आहेत, ते रिझल्ट तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप वरती काही ना काहीतरी रिस्क तुम्हाला बघायला भेटते. सो दॅट इज ऑल्सो वन युअर कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह. नाउ व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट? सी, the objectives of projects are first achieving the customer satisfaction. पहिलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टू अचीव्ह दी कस्टमर सॅटिस्फॅक्शन. एखादा जर कस्टमर तुमच्याकडे फ्लॅट घेत असेल, तुमची जर अपार्टमेंट जर तुम्ही कॉम्प्लेक्स करत असाल, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स जर करत असाल, तिथे जर तुमच्याकडे एखाद्याने बुकिंग केलं असेल पैसे घेऊन, तर त्याचं एक्सपेक्टेशन काय असतं, त्याला जसा हवा तसा फ्लॅट तुम्ही देणं, विथ क्वालिटी यू हॅव टू गिव्ह ही ओन फ्लॅट, त्याला अपेक्षा असते. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन करणं, उगाच तुम्ही काहीतरी करताय त्यांना देताय, गळ्यात मारताय, असं नसतं पाहिजे, बरोबर. तर फर्स्ट युअर ऑब्जेक्टिव्ह इज युअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट, सॅटिस्फाईंग वर्क स्कोप. जो काही तुमचा स्कोप आहे वर्कचा, तो तुमचा सॅटिस्फाय झाला पाहिजे. नेक्स्ट, एन्शुरिंग प्रोजेक्ट साईट सेफ्टी ऑफ मॅन, इक्विपमेंट अँड प्रॉपर्टी. तुम्हाला प्रोजेक्टवरती काय करायचं आहे, सेफ्टी मेंटेन करायचं आहे. मॅन असेल, इक्विपमेंट असेल, प्रॉपर्टी असेल, हे तुम्हाला काय करायचं आहे, सेफली हँडल करायचं आहे. ओके. नेक्स्ट, वर्क विथ क्वालिटी वर्क यू हॅव टू गिव्ह. नेक्स्ट, कन्सर्न फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. इकॉलॉजिकल तुमचा प्रोजेक्ट असला पाहिजे, एन्व्हायरमेंट हजार्डस असता कामा नये, बरोबर. ज्याच्यामुळे तुमच्या एन्व्हायरमेंटवरती काहीतरी इम्पॅक्ट होतो. सो दॅट यू हॅव टू टेक केअर. नेक्स्ट, गिव्हिंग हाय प्रोडक्टिव्हिटी. This is also one main objective, means within your stipulated resources you have to give high productivity. जे काय तुम्ही रिसोर्सेस यूज केलेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला मॅक्झिमम जेवढा आउटपुट काढता येईल तेवढा काढता आला पाहिजे. ओके, सो दॅट इज दी हाय प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट, प्रोजेक्ट कम्प्लिशन इन टाइम. तुमचा प्रोजेक्ट टाइम मध्ये झाला पाहिजे. ओके, डिले होता का पण कधी प्रोजेक्ट. नेक्स्ट, एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट विदिन दी गिव्हन बजेटरी लिमिट. जे काय तुम्हाला बजेट दिलेलं आहे त्या बजेटमध्येच तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला पाहिजे. ओके, एक्सेस कॉस्ट त्याला लागता कामा नये, राईट. आणि अंडर बजेट पण भरपूर करायचं नाही, म्हणजे काहीतरी कुठेतरी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं आहे म्हणून अंडर बजेट केला. तुम्हाला दिलेले आहेत 1 कोटी रुपये, 50 लाखात तुम्ही प्रोजेक्ट गुंडाळला, असं कधी होता कामा नये, बरोबर. तुम्हाला जो काही बजेट दिलेला आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आणि तो ओव्हर बजेट पण असता कामा नये. नेक्स्ट, टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स. नाउ व्हाट आर द टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स वी सी. Now construction industry is broadly divided into real estate, infrastructure and industrial sector. Okay, that we have already seen that chart. Types of project: real estate, infrastructure and industrial, right? Real estate sector consists of construction of all sorts of buildings and providing building services. Real estate मध्ये काय असतं, सगळ्या टाइपच्या बिल्डिंग्स आणि बिल्डिंग सर्व्हिसेस दॅट कम्स इन द रिअल इस्टेट सेक्टर. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मीन्स इन्व्हॉल्वमेंट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, ज्याच्यामधून तुम्हाला काय होतं, गव्हर्नमेंटला आउटपुट भेटतो, बरोबर. फंड जनरेशन होतात, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ऑफ कंट्री होते, दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. नेक्स्ट, इंडस्ट्रियल सेक्टर्स एम्स टू डेव्हलप व्हेरियस टाइप्स ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. इंडस्ट्रीमध्ये जे केले असतात त्याला आपण इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मध्ये. नाउ विल सी वन डिटेल इन डिटेल. फर्स्ट, रिअल इस्टेट प्रोजेक्ट.
that is building construction. Okay, building work includes residential buildings, commercial complexes, okay, then educational buildings, recreational facilities, hospitals, hotels, warehouse, marketing facilities, okay, like that. All the buildings are come under real estate projects. Okay, buildings constitutes the large segment of construction business. Okay, रिअल इस्टेट हा तुमचा लार्ज सेक्टर आहे कन्स्ट्रक्शनचा. नेक्स्ट, द बिल्डिंग बिझनेस सर्व्स मॅनकाइंड बाय प्रोव्हाइडिंग शेल्टर अँड सर्व्हिसेस फॉर इट्स हॅबिटेशन. म्हणजेच काय सांगा, बिल्डिंग बिझनेस म्हणजे काय आहे, टू गिव्ह अ अन्न वस्त्र निवारा. माहिती आहे ना, त्यातलं शेल्टर तुमचं काय आहे, म्हणजे काय, निवारा. अन्न वस्त्र निवारा, निवारा म्हणजे काय, शेल्टर. शेल्टर मीन्स तुम्हाला निवारा. बिल्डिंग मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, राहण्यासाठी स्पेस भेटणार आहे ना. ओके, सो मॅनकाइंड बाय प्रोव्हाइडिंग शेल्टर अँड सर्व्हिसेस फॉर हॅबिटेशन. तुमचं जे आपलं जे काय हॅबिटेशन आहे, आपण जे काही राहतो, लोक राहतात, त्याच्यासाठी आपल्याला काय करणार, बिल्डिंग काय करणार आहे, शेल्टर प्रोव्हाइड करणार आहे. दॅट मे बी इन एज्युकेशनल बिल्डिंग्स, रिक्रिएशनल बिल्डिंग्स, सोशल अँड कमर्शियल नीड्स. ओके, building works are mostly designed by the architect, engineering firms, and are financed by public and private sector or individual. बिल्डिंग वर्क्स कोण करतं, तर ते डिझाईन करतं आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरिंग फर्म्स डिझाईन करतात, बरोबर. आणि त्याचा फायनान्स कोण करतं, एकतर पब्लिक सेक्टर करतं, बरोबर. पब्लिक सेक्टर म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट, बरोबर. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे तुमच्या फायनान्स कंपन्या आल्या प्रायव्हेट सेक्टरच्या, बरोबर. ऑर इंडिव्हिज्युअल्स म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा तुमचं फायनान्स करू शकता. एखादा तुम्हाला स्वतःला जर बंगला बांधायचा असेल तर यू कॅन फायनान्स. ओके, इंडिव्हिज्युअली तुम्ही फायनान्स करू शकता. तुमच्याकडे जर फंड्स भरपूर असतील किंवा एखाद्याला दुसऱ्याला तुम्ही फायनान्स करू शकता. ओके, सो हे फायनान्सचे टाइप्स झाले. नेक्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. These are capital intensive involving heavy equipment oriented works such as a movement of large quantity of a bulk material like earth, steel, concrete. Okay, infrastructure projects म्हणजे काय, these are the capital intensive involvement. ह्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच भरपूर असते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये. ह्यूज प्रोजेक्ट्स असतात ते सगळे, बरोबर. ह्याच्यामध्ये काय असतं, मुवमेंट ऑफ लार्ज क्वांटिटीज ऑफ ए बल्क मटेरियल्स लाईक अर्थ, म्हणजे अर्थ मुव्हिंग. तुम्ही मोठी अर्थ ट्रान्सपोर्ट करता, म्हणजे तुम्ही आता हे पाहिलं असाल, क्रशर्स असतात, बरोबर. क्रशर मीन्स तुम्ही काय करता, ते रॉयल्टी भरलेली असते ना. तुम्ही एखादा कुठला तरी डोंगर फोडता, दगड फोडता, तो काय करता, एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्सपोर्ट करता, बरोबर. ट्रान्सपोर्ट करता म्हणजे तुम्ही ते जे काय तुम्ही तिथं क्रशर टाकलेला आहे, तो प्लांट आहे, जे काय तुम्ही जागा तिथली यूज करणार आहे, त्या जागेची तुम्हाला रॉयल्टी भरायला लागते गव्हर्नमेंट. अल्टिमेटली गव्हर्नमेंटचं काय होतं, याच्यामध्ये फंड जनरेशन होतं ना. रॉयल्टी भरता म्हणजे काय, फंड जनरेशन होतं, राईट. सो दॅट इज कम अंडर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. मुव्हिंग ऑफ अर्थ, देन स्टील, कॉन्क्रीट, स्टील असेल, कॉन्क्रीट असेल, बरोबर. These works includes dam, canals, highways, airports, railway, bridge, oil and gas, pipelines, then transmission lines, water supply lines, sewage lines, okay, then docks and harbors, nuclear and thermal power plant, and other specialist construction activities. काय काय येते याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, डॅम, बरोबर. सगळे बघा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात तुमचे, डॅम वगैरे, डॅम, हायवेज, नॅशनल हायवेज, बरोबर. टोल देतात ना तुम्ही, कलेक्शन होतं गव्हर्नमेंटचं. डॅम, लाईट जनरेट होते, पैसे देता तुम्ही गव्हर्नमेंटला लाईटचे, बरोबर. डॅम, तुम्हाला वॉटर भेटतं, पाणीपट्टी भरत असता तुम्ही, बरोबर. डॅम झाला, हायवे झाले, एअरपोर्ट, ट्रान्सपोर्टचे तुम्ही चार्जेस देता, रेल्वे ट्रान्सपोर्टचे चार्जेस देता, बरोबर. त्यानंतर थर्मल पॉवर प्लांट्स, इलेक्ट्रिसिटी, थर्मल पॉवर प्लांट आपला जसा आहे तसा, बरोबर. देन ट्रान्समिशन लाईन, वॉटर सप्लाय लाईन, सिवेज डिस्पोजल, डॉक्स अँड हार्बर्स, बरोबर. डॉक्स अँड हार्बर्स माहिती ना तुम्हाला, जे जहाजा लागतात तुमच्या, बरोबर, त्याला डॉक्स अँड हार्बर्स म्हणतात. न्यूक्लिअर अँड थर्मल पॉवर प्लांट्स,
बरोबर. पण अदर स्पेशालिस्ट कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज, त्याच्यापेक्षा आणखीन काय असतील तर त्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज, that all are come under the infrastructure projects which built up the infrastructure for the growth of the national economy. बघा याच्यामध्ये म्हणलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय होतं, नॅशनल इकॉनॉमीची काय होते, ग्रोथ होते. These works are designed by the specialist engineering firms and are mostly financed by the government and public sectors or public sectors. Some of the special purpose projects such as a tidal power plant, rescue buildings, satellite launching stations are included under this project category. बरोबर, हे सुद्धा प्रोजेक्ट कशामध्ये येतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये येतात. अँड लास्ट वन इज वर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स. नाउ इंडस्ट्रियल construction is contributed by the expansion projects from various infrastructure sectors. These works include construction of manufacturing, manufacture असेल कशाचंही तर ते कशामध्ये येणार आहे, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मध्ये. बरोबर. प्रोसेसिंग करायचं असेल तुम्हाला, फूड प्रोसेसिंग असतील ते कशामध्ये येणार, इंडस्ट्रियल मध्ये. प्रोसेसिंग इंडस्ट्रियल प्लांट्स लाईक अ स्टील माइल्स, तुम्हाला स्टील प्रिपेअर करायचं आहे, माइल्स खाणी असतील तुमच्या. त्याच्यानंतर पेट्रोलियम रिफायनरीज, बरोबर, तुम्हाला पेट्रोल काढायचं असेल समुद्रातून, पेट्रोलियम रिफायनरीज. देन कंझ्युमर गुड फॅक्टरीज, गुड्स म्हणजे काय, तुमचं जे काय गोडाऊन्स वगैरे असतात तुमचे, बरोबर, ते गुड फॅक्टरीज ट्रान्सपोर्ट होतात, गुड्स ट्रान्सपोर्ट होतात रेल्वे मधून, बरोबर. तर ते आलं, ते कशामध्ये आलं, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मध्ये. इंडस्ट्रियल वर्क्स आर इन्क्लुडेड कनेक्टेड युटिलिटी सर्व्हिसेस, देन एन्व्हायरमेंटल वर्क्स अँड ह्युमन नीड फॅसिलिटीज. त्यासाठी आपण काय करतो, सगळे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स तयार करतो. दीज वर्क्स इन्व्हॉल्व हेवी इन्व्हेस्टमेंट अँड आर हायली स्पेशलाइज्ड. ओके. इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन्स आर फायनान्स्ड बाय गव्हर्नमेंट, पब्लिक अँड प्रायव्हेट एंटरप्राइजेस. ओके. नाउ with this we stop here.